तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सरपंच. आज आहे आपल्या ब्लॉगिंगचा 6वा दिवस. आज आम्ही चाललो, मी, रुद्रा, दादा आणि परी, जुन्या गावातील देवाच्या दर्शनासाठी. मग काय निघालो सणानं पेरीटर करीत आणि मग पोहोचलो जुन्या गावातील मंदिरापाशी. हा बघा व्ह्यू जुन्या गावातील मंदिरापासला कसा एक नंबर आहे की नाही. आणि मग काय निघालो मंदिराकडे आणि दर्शन घ्यायला सुरुवात केली. आणि हे बोलून रुद्र, परी आणि दादानं दर्शन घेतलं आणि मी पण हनुमंतरायाचे दर्शन घेतले आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीचे पण दर्शन घेतले आणि नंतर मग आमच्या खारीतील म्हणजेच आमच्या शेतातील पोचा माईचे या देवीचे दर्शन घेतले. मग पायऱ्या चढत चढत गेलो आणि जाकमत माईचे पण दर्शन घेतले. तसेच कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या गावातील या देवी देवतांना काय म्हणतात. आणि हा आहे आमचा आवली कांदा रुद्र भाचा. हा गाडीच चालू करू दे म्हणलं तरी काय चालू करू दे ना आमच्या दादाला. आणि नंतर दादानं कशी बशी गाडी चालू केली आणि पुन्हा आलो आमच्या वरच्या गावात आणि पोहोचलो आपल्या घरी. घरी आल्यावर बघितले तर काय, हे आमचा नमन आपापले स्वतःचे व्लॉग स्वतः बघू लागला. या तुम्हीच बघा आता. करूच लागला की हो, एवढ्या डोक्याला मार लागू सुद्धा डोर करणं काय कमी नाही पट्ट्याचं. आता या नमनगला काय म्हणावं तुम्हीच सांगा. आमच्या वरच्या हनुमान मंदिराकडे नृसिंह देवाचा म्हणजेच नरोबाचा भंडारा होता आणि सकाळी स्वयंपाक करायला कोणीच नव्हतं आणि खायला दुपारी म्हणलं की एवढे जण आले आणि त्यावर भिवाजी वाघमारे काय म्हणाले बघा तुम्ही आता. आमच्या नरोबाची जेवायला आलती म्हणून आणि फुकटचे हेच खायला आलते आणि दुसऱ्याला ज्ञान सांगायला. तर त्यातल्या त्यात आमच्या प्रशांत भाऊचा म्हणजे छोट्या भाऊचा वाढदिवस होता. मग केला साजरा घरी आम्ही पण. कॅन्डल काय लवकर विजायचं नावच घेणा गेली, काय करावं. आणि आधीच आतुरतेने आमच्या बहिणी केकची वाट बघू लागल्या, कवा कापते की प्रशांत भाऊ, कवा कापते की. मग काय केला केकचा मर्डरच भाऊ ना आमच्या. आणि मग काय केक चारायला सुरुवात केली आमच्या प्रशांत भाऊला. आणि मग काय आमच्या बहिणी केक खात बसल्या आणि त्यातल्या त्यात त्याच्या वहिनी बी त्याच्या संग बसल्या खात. आमच्या काळूबाईला केक भेटलाच होता की नव्हता की अशा खाऊ लागल्या बघा. लहान बी पीस घेतली नाही.